जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करून अजित पवारांना टोला हाणलाय। राज्यातील एका एसटी डेपोतील दुरावस्थेचा व्हिडिओ पोस्ट करून अजित पवारांवर टीका केली आहे। मोफत पैसे वाटून जनसन्मान होणार नाही, प्राथमिक गरजा पूर्ण करून होईल, असं ट्विट आव्हाडांनी केलंय। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। मंत्रालयात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, मात्र ही भेट राजकीय नसून विकास कामांसाठी असल्याची माहिती नांदगावकरांनी दिली आहे। काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनसे जुंपली आहे, त्यामुळे ही भेट असल्याचीही चर्चा होते। राष्ट्रवादी अजित पवार गटाला राज्यसभेची एक जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वरिष्ठ 3 नेत्यांची राज्यसभा उमेदवारीच्या अनुषंगानं मंगळवारी बैठक पार पडली। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून मतदारसंघात दावा ठोकण्यात आला, तर भाजप युवा मोर्चाच्या सचिव तेजस्विनी कदम यांनी मतदारसंघात बॅनरबाजी केली आहे। विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अण्णा बनसोडे यांना विधानसभेत उमेदवारी जाहीर होईल अशी चर्चा असतानाही भाजपकडून मतदारसंघात दावा ठोकला। युवा उद्योजक गुणवंत देवपारे काँग्रेसच्या गळाला लागले असून देवपारेंचा अमरावतीत काँग्रेसमध्ये प्रवेश झाला। काँग्रेस प्रभारी रमेश चेनिथल्ला, नाना पटोले, विजयी वेड्डट्टीवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। देवपारेंना दर्यापूर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बुलढाण्यात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्यावर खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी वैयक्तिक आर्थिक संबंध असल्याचे आरोप करण्यात आले, मात्र हे सर्व आरोप बुधवंत यांनी फेटाळून लावले। जाधवांशी संबंध असल्याचा पुरावा समोर आणल्यास राजकारणातून संन्यास घेईल असं बुधवंत यांनी म्हटलंय। वर्धाच्या हिंगणघाट शहरात भाजपाला गळती लागली। भाजपसह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का मानला जातोय। महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पेगाससच्या माध्यमातून वॉच ठेवला जात असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपास यांनी केला। सुप्रिया सुळेंचा फोन हॅक होणं ही गंभीर असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळेंसह उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यावरही पाळत ठेवली जात असल्याचा संशय तपास यांनी व्यक्त केला। परभणीच्या पाथरीतील व्यापाऱ्यांनी शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात निषेध नोंदवलाय। दुर्राणी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रेशरखाली दुर्राणीवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप होता। 15 ऑगस्ट निमित्त भंडाऱ्यातील घोसेखुर्द धरण लेझर शोनं सुशोभित करण्यात आले। भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून घोसेखुर्द धरणाला ओळखलं जातं। उद्या स्वातंत्र्य दिवस असल्यानं घोसेखुर्द धरणावर लेझर शो आयोजित करण्यात आलाय। तिरंग्याच्या रंगाची लाइटिंग लावून धरण सुशोभित करण्यात आले। मावळच्या तळेगाव दाभाडे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीत सीआरपीएफचे 500 जवान, 242 बटालियन, स्थानिक नागरिक तसंच शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यावेळी जवानांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली। धुळ्यात 1111 फुटाची तिरंगा रॅली काढण्यात आली। हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी तिरंगा रॅलीला हजारोंच्या संख्येने शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिक सहभागी झाले। भास्करराव गदगावकरांच्या सुनेनं जरांगेंची भेट घेतली। विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा जरांगेंनी केली। याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचंही जरांगे म्हणाले। त्याच पार्श्वभूमीवर नांदेडचे माजी खासदार भास्कर खदगावकर यांची सून मिनलताई खदगावकर यांनीही जरांगेंची भेट घेतली। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी आक्षेप घेतलाय। अगोदर अशांतता पसरवायची आणि नंतर शांतता रॅली काढायची अशी टीकाही हाकेंनी जरांगेंच्यावर केली आहे। ज्या शहरात शांतता रॅली असते त्या शहरातील शाळा का बंद ठेवण्यात येतात असा सवालही त्यांनी विचारला। गोंदिया शहराच्या जयस्तंभ चौकात सार्वजनिक शौचालय नसल्यानं बस स्थानक परिसरात रस्त्याच्या बाजूला मूत्रविसर्जन करत असल्याचं उघड झालंय, त्यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं। या रस्त्यावरून जाताना नागरिकांना नाकावर रुमाल घेऊन जावं लागते। आधार महिला संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। राहता इथं उद्या पुणतांबा ग्रामस्थांकडून रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे। पुणतांबा रेल्वे स्थानकावर सर्व प्रवासी रेल्वेंना थांबा मिळावा यासाठी आंदोलन करणार आहे। आंदोलनाच्या नियोजनासाठी विशेष ग्रामसभेचं आयोजन देखील करण्यात आलं। केज तालुक्यातील कोरडेवाडी इथं साठवण तलाव मागणीसाठी 5 दिवसांपासून राजश्री राठोड यांचं उपोषण सुरू आहे। त्यांना समर्थन देण्यासाठी कोरडेवाडीतल्या नागरिकांनी शिवाजी चौकात रास्ता रोको करून वाहतूक अडवली। जोपर्यंत ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला।
बुडच्या माजलगावातील नगर परिषदेसमोर भाजीपाला उधळत आंदोलन करण्यात आलंय। माजलगाव शहरातील भाजी विक्रेत्यांना कायमचं मार्केट द्यावं या मागणीसाठी हे आंदोलन केलं। अनेक वेळा मागणी करूनही दखल न घेतल्यानं संतापलेल्या श्रीराम कोरडे या तरुणानं आक्रमक पवित्रा घेतला। साताऱ्यात अपशब्द बोलणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले। दोन समाजाकडून झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या हिंदू नागरिकांना पोलीस अधिकाऱ्यांनी अपशब्द बोलून बाहेर हाकलून दिले। जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत कार्यालयातच ठिय्या देण्याचा निर्णय घेण्यात आला। खालापूर तालुक्यातील गारमाळी इथले लक्ष्मण आखाडे आजपासून सहकुटुंब अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले। होमगार्डमध्ये सेवेत खालापूर टोल नाका इथे त्यांचा अपघात झाला आणि एक पाय त्यांनी गमावला। शासकीय सेवेत कर्तव्यावर असताना अपघात झाल्यानं आपल्याला शासकीय सेवेत नोकरीला घ्यावं या मागणीसाठी ते उपोषणाला बसले। चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर इथल्या अल्ट्राटेक सिमेंट प्रकल्पाच्या मुख्य गेट समोर कामगारांनी कुटुंबियांसोबत ठिय्या मांडलाय। गेल्या 8 दिवसांपासून सुधारित मजुरीचे दर आणि अन्य सुविधांसाठी आंदोलन सुरू आहे। मात्र कंपनीनं बाहेरून कामगार आणून सिमेंटची लोडिंग सुरू ठेवली, त्यामुळे संतप्त कामगारांनी आज ठिय्या आंदोलन केलं। वाशिम नगर परिषद अंतर्गत झालेल्या 104 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची उच्चस्तरीय चौकशी करावी, भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींवर तातडीनं कारवाई व्हावी या मागणीसाठी आजपासून शिवसेना उभाटा गटाकडून बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली। शेतजमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले। अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर हे आमरण उपोषण सुरू केले। काही उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती ढासळली तरीही उपोषण सुरूच ठेवत न्याय देण्याची मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे।